नागपुरासह विदर्भातील परिचारिकांचं आज काम बंद आंदोलन सुरू आहे। राज्यभरातील 15 ते 20 हजार परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी झाल्या आहेत। नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। परिचारिकांच्या आंदोलनामुळे आता रुग्णसेवेवरती परिणाम होतोय। नर्सिंग अलाउन्स, जुनी पेन्शन या मागणीसाठी परिचारिका काम बंद आंदोलन करतायत। परिचारिका संघटनांनी जे आहे काम बंद आंदोलनाचा इशारा दिला। त्यामुळे सकाळपासून जे आहे आरोग्य व्यवस्था अनेक भागांमध्ये अनेक शहरांमध्ये कोलमडलेली आहे। खरं तर वेगवेगळ्या मागण्यांसाठी जे आहे आंदोलन करतात। आपण पाहू शकतो त्यांच्या हातात जे फलक आहे त्यामध्ये पाहायला मिळतं नर्सिंग अलाउन्स जे आहे ते मिळालं पाहिजे, परिचारिकांची वेतन त्रुटी आहे ती दूर झाली पाहिजे, अशा पद्धतीचे जे नारे आहे ते घेऊन खरं तर या आंदोलनात उतरले आहे। काय तुमच्या मागण्या? आमची पहिली मागणी आहे कंत्राटीकरण बंद करण्याची, दुसरी मागणी आहे वेतन त्रुटी निवारण करण्याची, तिसरी मागणी आहे 100% कायमस्वरूपी पदभरती, पदोन्नती आणि पदनिर्मिती। मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे 100% कायमस्वरूपी पदभरती आम्हाला हवी आहे। नर्सिंग अलाउन्स जो केंद्र शासनामध्ये 7,200 चा 9,000 झालेला आहे तो आम्हाला हवा आहे। त्याचप्रमाणे गणवेश भत्ता, धुलाई भत्ता, जोखीम भत्ता, MJPJY भत्ता, JNM विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढले पाहिजे। अनेक वर्षांपासून ते प्रलंबित आहे। शैक्षणिक वेतनवाढ मिळायला पाहिजे जी सेंट्रल गव्हर्नमेंटला लागू आहे ती आपल्याकडे लागू नाही आहे। पर मोठा परिणाम जो आहे आज दिवसभरात या आंदोलनामुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। तर एकंदरीतच आपण पाहतोय विदर्भात परिचारिकांचं हे जे आंदोलन सुरू आहे, काम बंद आंदोलन त्यांनी पुकारलं आणि त्याचा परिणाम आता आरोग्य क्षेत्रावरती होण्याची शक्यता वर्तवली जाते। अनेक मागण्या आहेत त्यांच्या, त्यातील काही महत्त्वाच्या म्हणजे नर्सिंग अलाउन्स आणि जुनी पेन्शन योजना। मागण्या सविस्तरपणे जाणून घेऊयात। परिचारिकांचं खासगीकरण बंद करा, नर्सिंग भत्ता आणि गणवेश भत्ता मिळावा, 100% कायमस्वरूपी पदभरती आणि पदोन्नती व्हावी, शैक्षणिक वेतन वाढ मिळावी, वेतन त्रुट निवारण करावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।